मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या। वरळीतील राहत्या घरी गौरी पालवेंनी घेतला गळफास। कौटुंबिक वादातून आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार का घेतला नाही, अंजली दमानी यांचा संतप्त सवाल। तर गौरीचा पती अनंत गरजेचे विवाह बाह्य संबंध असल्याचा दमानी यांचा आरोप। मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईसाठी रवाना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विनापरवानगी लोकार्पण केल्यानं अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल। नेरूळ पोलीस स्टेशनला राहणार हजर। दुराव्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। दोघांमध्ये कोणतीही नाराजी नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। तर सत्कार मूर्तींसाठी मध्ये 2 खुर्च्या सोडल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। मनसे सोबत आघाडी करण्याचा विषय नगण्य। स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे प्रदेशाध्यक्षांचे निर्देश। नाना पटोलेंची भूमिका। मनसे सोबतच्या युतीसंदर्भात काँग्रेसमध्येच विसंवाद असल्याची चर्चा। भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार आणि निर्माता पलाश मुच्छल आज लग्नबंधनात अडकणार। लग्न सोहळ्यासाठी महिला टीम इंडिया सांगलीत दाखल।